रायगड जिल्ह्यात नगरपालिका निवडणुकीप्रमाणे जिल्हा परिषद निवडणुकीतही राष्ट्रवादी आणि भाजप युतीचे संकेत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी दिले। नगरपालिकेच्या वेळी आम्ही जिल्हा परिषदेची भाजपसोबत चर्चा सुरू केली, लवकरच ती अंतिम टप्प्यात येईल असं तटकरे म्हणाले। नाशिकमध्ये शिवसेनेचा भगवा फडकणार असा दावा मंत्री दादा भुसे यांनी केला, तर शिवसेना आधीपासूनच किंग मेकरची भूमिका निभावत आलेली असं वक्तव्य दादा भुसे यांनी केलं। धुळ्यात बोगस 500 मतदान कार्ड सापडल्यानं खळबळ उडाली आहे। धुळ्यात बोगस 500 मतदान कार्ड सापडल्यानं खळबळ उडाली आहे। देवपूर परिसरात प्रभाग 4 मध्ये संशयिताकडे मतदान कार्ड आढळले। एमआयएम कार्यकर्त्यांनी बनावट मतदान कार्ड जप्त केले, त्यामध्ये मृत व्यक्तीचे मतदान कार्ड असल्याचंही समोर आलेलं आहे। सांगलीमध्ये भाजप कार्यकर्त्याच्या घरावर दगडफेक झाल्याचा प्रकार घडलेला आहे। तर शहरातल्या प्रभाग 10 मधील वडर कॉलनी येथील शेखर कलगुडगी यांच्या घरावर अज्ञाताकडून दगडफेक करण्यात आली। दगडफेकच्या घटनेनंतर परिसरामध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय। सोलापुरात शिवसेना भाजपात संघर्ष वाढलाय। मतदानाच्या एक दिवस अगोदर दोन्ही नेत्यांचे एकमेकांवर आरोप प्रत्यारोप सुरू आहेत। भाजप विविध समाजातील नेते संपत असल्याचा शिवसेना जिल्हाप्रमुख अमोल शिंदे यांनी आरोप केलाय। तर शिवसेनेला पराभव समोर दिसत असल्यानं असं कृत्य करत असल्याचं प्रत्युत्तर भाजपचे आमदार सचिन कल्याण शेट्टी यांनी केलं। दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या चर्चांना अजित पवारांनी पूर्णविराम दिलाय। दोन्ही राष्ट्रवादीचं विलिनीकरण होणार नाही असं अजित पवारांनी स्पष्ट केलंय। तसंच सुप्रिया सुळे केंद्रात मंत्री बनणार नाहीत, त्या इंडिया आघाडीतच राहतील असं अजित पवारांनी म्हटलंय। तर आपण एनडीए सोबतच राहणार असंही अजित पवारांनी स्पष्ट केलं। छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी शहरातील एकूण 1267 मतदान केंद्रांवर मतदान प्रक्रिया राबवण्यात येणार आहे। यासाठी एकूण 5588 मतदान केंद्र अध्यक्ष आणि पोलिंग अधिकारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे। सर्व कर्मचाऱ्यांना आवश्यक प्रशिक्षण देण्यात आले। नागपूर महानगरपालिका निवडणूक मतदानासाठी ईव्हीएम आणि मतदान साहित्याचं वितरणाला सुरुवात झाली आहे। निवडणूक कर्मचारी मतदान साहित्य घेऊन मतदान केंद्राकडे रवाना होत आहेत। नागपुरात उद्या 3004 मतदान केंद्रांवर यंत्रणा सज्ज झाली। यावेळी सुरक्षेसाठी 5000हून अधिक पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला। नागपूर महानगरपालिका निवडणुकीसाठी नागपूरकरांना विशेष सेवा देण्यात येणार आहे। मतदारांना आपलं मतदान केंद्र झटपट शोधता यावं, मनपाच्या संकेतस्थळावर जाऊन मतदारांना आपलं मतदान केंद्र शोधता येईल। निवडणुकीदरम्यान काही मतदारांचं मतदान केंद्र बदलण्याची शक्यता आहे, त्यामुळे मतदारांमध्ये गोंधळ आणि संभ्रम निर्माण होऊ नये यासाठी ही विशेष डिजिटल सेवा पुरवण्यात येते। लोकेशनसाठी राज्यातील 29 महापालिका निवडणुकीसाठी उद्या मतदान पार पडणार आहे। या पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये मतदान केंद्राच्या 100 मीटर परिसरात मोबाईल वापरण्यास बंदी घालण्यात आली आहे। निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडून असे आदेश जारी करण्यात आले। मतदारांनी मतदान करण्यास येताना आपला मोबाईल सोबत आणू नये, शक्यतो आपल्या घरीच मोबाईल ठेवून यावं असं आवाहन करण्यात आलं। सोलापूर महापालिका निवडणुकांची मतमोजणी पहिल्यांदा 7 ठिकाणी होणार आहे। सोलापूर महानगरपालिकेच्या 26 प्रभागातील उमेदवारांची मतमोजणी होणार आहे। सकाळी 10 वाजल्यापासून मतमोजणी प्रक्रियेला सुरुवात होईल, तर एका वेळेस 10 ते 15 टेबलांवर मतमोजणी असणार आहे। चंद्रपूर महापालिका निवडणुकीसाठी उद्या मतदान पार पडेल। यासाठी मतदान पथकं रवाना होण्यास सुरुवात झाली आहे। 355 मतदान केंद्रावर जवळपास 2000 कर्मचारी तैनात असतील। या पार्श्वभूमीवर मोठा सुरक्षा बंदोबस्त तैनात करण्यात आला। अहिल्यानगर महानगरपालिका निवडणुकीसाठी उद्या मतदान पार पडणार आहे। यासाठी साहित्य वाटप करण्यात आले। अहिल्यानगरमध्ये 68 पैकी 5 जागा बिनविरोध झाल्या, त्यानुसार 63 जागांसाठी मतदान प्रक्रिया पार पडेल। छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी शहरातील एकूण 1267 मतदान केंद्रांवर मतदान प्रक्रिया राबवली जाईल। यासाठी एकूण 5588 मतदान केंद्र अध्यक्ष आणि पोलिंग अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे। धुळे महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी 1500 पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला। संवेदनशील केंद्रावर विशेष वॉच असणार आहे। तर महानगरपालिकेची निवडणूक प्रक्रिया शांततेत पारदर्शक पार पडावी यासाठी जिल्हा पोलीस प्रशासन सज्ज झाले। मालेगावमध्ये महानगरपालिकेने उमेदवारांसाठी खिडकी योजना लागू केली। या खिडकीतून उमेदवारांना मतदान याद्यांची विक्री झाली असून निवडणूक जाहीर झाल्यापासून 250 याद्या विक्री झालेल्या आहेत। छत्रपती संभाजीनगर महापालिकेने उद्या निवडणुकीसाठी अतिरिक्त पोलीस बंदोबस्त मागवला आहे। शहरात 4000 पोलिसांचा बंदोबस्त असणार आहे। संवेदनशील ठिकाणी फिक्स पॉईंट, पाईप पेट्रोलिंग आणि ड्रोन कॅमेऱ्यांद्वारे नजर ठेवली जाणार आहे। छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी शहरातील एकूण 1267 मतदान केंद्रावर मतदान प्रक्रिया राबवली जाणार।
पुण्यात 2889 टपाली मतदानाची नोंद झाली। आतापर्यंत 2889 कर्मचाऱ्यांनी टपाली मतदान केले। महापालिकेने यासाठी 12,000 मतपत्रिकांचं वितरण केले। उद्यापर्यंत टपाली मतदान करता येणार असल्याची माहिती निवडणूक अधिकाऱ्यांनी दिली। पुणे महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्या होणाऱ्या मतदानासाठी शहरात कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे। 125 संवेदनशील मतदान केंद्रावर विशेष लक्ष असणार आहे। पुणे महापालिका सार्वत्रिक निवडणुकीसाठी उद्या सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आली आहे। सुट्टीमुळे पुणे आरटीओचे आळंदी रोड आणि दिवे कार्यालय इथं सर्व कामकाज बंद राहणार आहे।